अनिकेतजी, आज आपण पत्रकार परिषद घेतली, त्याच्याबद्दल आपलं काय मत आहे? आजची जी पत्रकार परिषद आहे ती दोन मुद्द्यांच्या आधारे होती. एकतर आम्ही 11 तारखेला जिल्हाधिकाऱ्यांकडे एक पत्र देण्यात आलेलं होतं की शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देण्यात यावी आमच्या शिष्टमंडळाला. परंतु ती भेट काही शेतकऱ्यांना देण्यात आलेली नव्हती. त्या अनुषंगाने जिल्ह्याचे SP यांनीसुद्धा आम्हाला आश्वासन गेल्या आठवड्यात देण्यात आलेलं होतं. परंतु कदाचित मुख्यमंत्र्यांचा जो कालचा कार्यक्रम होता त्याच्यामध्ये ते व्यस्त असल्याकारणाने त्यांनी दिलीही नसेल कदाचित. परंतु कालचा जो मुख्यमंत्र्यांचा जो दौरा होता त्या अनुषंगाने आणि हे जे पत्र दिलेलं होतं या शेतकऱ्यांच्या समस्यांच्या अनुषंगाने आजची परिषद आपण घेतलेली होती. आता ही पत्रकार परिषद का घेतलेली होती तर जो वाढवण बंदर प्रकल्प येत आहे त्या वाढवण बंदर प्रकल्पाच्या भूसंपादनामध्ये किंवा महामार्गाच्या भूसंपादनामध्ये म्हणा हे अनेक गावांमध्ये वेगवेगळे प्रकारचे गैरप्रकार घडत आहेत. आता या गैरप्रकारांमध्ये आमच्याकडे जे पुरावे आहेत त्या अनुषंगाने असं निदर्शनास येत आहेत की याच्यामध्ये शासनाचे अधिकारीसुद्धा सामील आहेत. तर त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीकरता किंवा त्या जे घोटाळे झालेले आहेत ते जनतेसमोर किंवा प्रशासनासमोर मांडण्याकरता जिल्हाधिकाऱ्यांनी जो वेळ दिला नाही त्याच्याकरता आम्ही या सामाजिक माध्यमातून आणि पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आमचा शेतकऱ्यांचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ही आज पत्रकार परिषद आयोजित केलेली होती. यात जर आपण ठळक मुद्दे जर बघितले असतील तर एक मूळ मुद्दा होता जो हरजीवन चॅरिटेबल ट्रस्टच्या जमिनींचा आणि दुसरा जो मुद्दा होता हा निनाद मोरेश्वर चौधरी हा वरोड गावातील आता जो कोणी व्यक्ती आहे त्याच्या ज्या जमीन खरेदी विक्रींचा किंवा त्यांनी ज्या पद्धतीने बेकायदेशीर पद्धतीने काही सातबाऱ्यांवर जी नावं चढवलेली आहेत वरोड गावातील त्यांचा या सर्व गोष्टींच्या पाठीमागे हे प्रशासनातल्या कोणकोणत्या अधिकाऱ्यांचा हात आहे किंवा कोणत्या दलालांचा मर्जीने हे सुरू आहे. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशीसाठी आम्ही शासनामार्फत SITची मागणी करत आहोत. तसेच या सर्वांचे कागदोपत्री पुरावे हे शासनाचेच कागदोपत्री पुरावे आपल्याकडे आहेत. तर येणाऱ्या काळात आम्ही कायदेशीर मार्गाने सुद्धा या सर्व प्रकरणांमध्ये न्यायालयात जाण्याचा आमची प्रक्रिया सुरू आहे. तसेच आज माझ्या मते अधिवेशन अजून सुरू आहे. तर विधिमंडळाच्या अधिवेशनात सुद्धा जर पालघरचे जे कोणी लोकप्रतिनिधी असतील त्यांनी या एक लोकप्रतिनिधी म्हणून शेतकऱ्यांचा जर आवाज ते मांडू इच्छित असतील तर आम्ही त्यांना हे सर्व कागदोपत्री पुरवू अशी सुद्धा आमची मागणी आहे आणि त्यांनी आमचा शेतकऱ्यांचा आवाज हा विधिमंडळात गाजवावा एवढंच आमचं म्हणणं आहे.